रोगराईचा प्रसार करते. हा 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 मी माशी. दशोपंत माझे नाव, सांडपाणी माझे गाव. चावा घेऊन जंतू सोडतो, रोगराईचा प्रसार करतो. आता पहा माझा पराक्रम, रोगराईनं माणसं खतम. हा 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 हा. काय झालं? अरे काय झालं बाळा? स्वप्न पडलं का तुला? एवढा का भ्यालास तू? चल घाबरू नको बेटा, चल मी आहे तुझ्याजवळ. चल झोप बघू पुन्हा. चल चल राजा, चल झोप झोप राजा. अगं स्मिता, ए स्मिता, पटपट चल. अगं स्मिता थांब ना. अगं स्मिता थांब ना. कोण चल, पहिला तास जेडेबाईंचा ठाऊक आहे ना? हो ठाऊक आहे ग. पटपट चल. अगं मला ना काल एक स्वप्न पडलं. कसलं रे? कुणाला सांगणार तर नाहीस ना? नाही सांगणार रे, तू सांग मला. चल. अगं माझ्या स्वप्नात की नाही एक महाभयंकर डास आणि एक माशी आली. मग काय झालं? त्यांच्यातला तो डास माझ्या आईला चावला. हो, ती खूप आजारी पडली, तिला खूप ताप आला, ती विवळू लागली आणि मला जोर जोरात हाका मारायला लागली. तेवढ्यात तिथे एक यम आला आणि माझ्या आईला घेऊन जायला लागला. मी दचकून जागा झालो. ए माझ्या आईला काही होणार तर नाही ना? अरे अॅनोफिलस जातीच्या डासाची मादी चावली ना तरच मलेरिया होतो. तुझ्या आईला अॅनोफिलस डासाची? नाही 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 नाही, माझ्या आईला चावला तो डासोबा होता. अगं नाचत होता, डासोबा पंत माझे नाव. प्राण्यांना आणि माणसांना नर डास चावत नाही. मग तुझ्या आईला मलेरिया नक्की होणार नाही. चल चल आता लवकर चल, उशीर होतोय. तर मुलांनो, आज आपण सामान्य विज्ञानातला एक महत्त्वाचा धडा शिकणार आहोत. दूषित अन्न आणि दूषित पाणी यामुळे कोणकोणते रोग होतात ते आपण बघणार आहोत. दूषित अन्नामुळे कॉलरा, टायफॉइड, जुलाब, हगवण यासारखे रोग होतात. आता अन्न दूषित कसं होतं ते आपण बघूया. तुम्हाला तर माहितीच आहे, बाजारामध्ये आपण अनेक वेळा अन्नपदार्थ उघडे ठेवलेले बघतो. एवढंच काय, आपण आपल्या घरात सुद्धा निष्काळजीपणामुळे अन्न उघडं ठेवतो. माशा या नेहमी घाणीवर बसतात, त्या विष्ठेवर बसतात. या विष्ठेतील घाणीतील असंख्य रोगजंतू त्यांच्या पायाला चिकटतात. मग पुढे याच माशा अन्न पदार्थांवर बसल्या की त्यांच्या शरीराला चिकटलेले रोगजंतू अन्न पदार्थात शिरतात. हॉटेलात किंवा घरात, स्वयंपाकघरात काम करणाऱ्या व्यक्ती वैयक्तिक स्वच्छता पाळत नाहीत. काम करणाऱ्या माणसांनी किंवा शौचाला जाऊन आल्यानंतर जर साबणाने हात स्वच्छ धुतले नसतील तर त्यांच्या हातावर तसंच नखांमध्ये रोगजंतू जाण्याचा संभव असतो. आणि मग या लोकांनी अन्न पदार्थांना हात लावले तर ते रोगजंतू त्या अन्न पदार्थांमध्ये जातात. आणि मग ते अन्न खाल्ल्यावर काय होतं? ते रोगजंतू आपल्या पोटात जातात. मग मुलांनो, अन्न दूषित होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी? कोण सांगताय? यासाठी अन्न पदार्थ झाकून ठेवावेत आणि जेवणापूर्वी आणि स्वयंपाकापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. शौचानंतर नेहमी साबणाने हात धुवावे. बरं का मुलांनो, या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः तर पाळायच्याच, पण आपल्या घरातल्या लोकांना
तसंच आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही पाळायला प्रवृत्त करायचं. काय? दूषित अन्नापासून जसे रोग होतात की नाही, तसंच दूषित पाण्यापासूनही रोग होतात. दूषित पाण्यापासून कॉलरा, टायफॉइड, पोलिओ, कावीळ याच्यासारखे रोग होतात. आता पाणी दूषित कसं होतं ते आपण बघायचंय. आपल्या सार्वजनिक पाणवठ्यावर लोक भांडी धुतात, कपडे धुतात, नदीच्या काठावर गाई म्हशी धुतात, तसंच नदीच्या काठाला शौचालयही बसतात. त्याच्यामुळे काय होतं, ते पाणी दूषित होतं. आणि मग असं दूषित पाणी प्यायल्यामुळे आपल्याला हे सगळे आजार होतात. तसंच आपण आपल्या घरात पिंपात, माठात जे पाणी साठवलेलं असतं ते पाणी पिताना सुद्धा कित्येक वेळा लोक उष्टी आणि अस्वच्छ भांडी त्याच्यात बुडवतात. आणि त्यावेळी जर हात धुतलेले नसतील तर काय होतं, तेव्हा सुद्धा ते पाणी दूषित होतं. घरातल्या पिण्याच्या पाण्यात मेडिक्लोरचे थेंब टाकायचे, त्यामुळे पाण्याचे निर्जंतुकीकरण होते. माठातील किंवा पिंपातील पाणी घेताना वगराळ्याचा वापर करावा. पाण्याच्या सार्वजनिक स्रोतात आंघोळ करू नये, खरकटी भांडी घासू नयेत, कपडे धुवू नयेत, जनावरे धुवू नयेत. पाण्याच्या सार्वजनिक स्रोतात सांडपाणी मिसळू देऊ नये. पाणी 10 मिनिटं उकळून मगच प्यावे. आता मुलांना तुम्हीच विचार करा, आपण किंवा आपले इतर गावकरी बंधू यापैकी किती गोष्टी पाळतो बरं? आपल्याला जर सशक्त आणि निरोगी समाज बनवायचा असेल तर आपण स्वच्छतेकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी तर पाळायच्याच आहेत, पण आपल्या घरातल्या लोकांना आणि आजूबाजूच्या लोकांनाही याची माहिती सांगायची आहे. काय सांगणार ना?